फोन केला होता. मित्र आहे इथे, मित्रांना भेटायला गेलो. यांना बघितलेलं कुठेतरी नाही, मी पाहून आहे बुलढाण्याचा, इकडे आलो. चेहरा असं वाटतं ओळखीचा वाटतं. कोण आहे? काल आलो होतो ना माझा आवाज. नाही चालक म्हणजे मग हो तुम्हारी बहिणी ना भाई. मी तिकडचा विदर्भातला. विदर्भाचा कोणता गावाचा? बुलढाणा. बुलढाणा. पोटांचे कपडे चांगले मिळतात तिकडे है ना? वकीलच आहोत, मी पण वकील आहे का? हो. એ 10-11 વાગે બી રાત્રે આવે લતેશભાઈ અમને हमको मला मराठी समजते. आम्हाला आहे ना लतेशभाई बहीण मानते हा बरं. आणि आम्हाला भेटते. आणि दसऱ्यावरती माझा भाऊ पाय नाही पडत माझी आईचे. लतेश भाऊ पडायला आम्ही 11 वाजता मला बाहेर जायचं असतं ना. पेढे चॉकलेट आणून ठेवली. एक मिनिट, आम्हाला बाहेर जायचं असतं ना तर आम्ही जात नाही. मम्मी काय म्हणते लतेश भाऊ येणार. येणार यावेळी 11 वाजेपर्यंत माझी आई वाट बघत आले नाही बसते. का? नाही यावेळी. यावेळी नाही आलाय. आणि आम्हाला हिला पाय पडते. मी सांगते मी लहान आहे, मला पाय नाही पडायचे. गळ मिळायच्या. किती वर्षापासून किती मला तर म्हणजे किती माझा भाऊ दसरा विसरून जातो, तो लतेश भाऊ नाही दिसतात. यावेळी पहिली आणि आला. काय तब्येत नाही चांगली होती? काय खबर नाही. કેમ તમે પાસે એક ગામમાં નથી રહેતા? नाही, दरबार आहेत ना. शेतात राहतात ते. અને લતેશભાઈ ક્યાં રહે છે? रतीशभाईच्या दरबार हे गावात राहतात. करणखेडात રહો છો ને તમે? लतेश भाऊ माझी आईला आणि हिला असं हात नाही भेटत. लतेश भाऊ अशी मिठी मारतात. हो. मिठी मारतात खबर आहे ना? तो माझी मुलगी डॉक्टर आहे, तर त्यांच्या पण का मामाचा मुलगा का कोण डॉक्टर आहे ना लतेश भाऊचा. तुझी मुलगी गायनेक आहे, एवढी गायनेक करते. हा. गायनॉलॉजिस्ट आहे का? गायनेकोलॉजिस्ट आहे. त्यांना खबर पडेल म्हणायला. 6 समजते. तुम्ही शिकलेला आहे? ॲडव्होकेट आहे. ॲडव्होकेट. मी पण माझे पप्पा नंदुरबारचे विचारून बघायचे कोणाला. पहिला नंबरची ॲडव्होकेट म्हणजे काहीच नाही. जज लोक ॲडवाइस द्यायला यायचे आणि मला सर्व ॲडव्होकेटची लँग्वेज लहान मी 4 वर्षापासून होते ना ते लँग्वेज येते. मी औरंगाबादला प्रॅक्टिस करतो. माहित आहे मी औरंगाबादचं कोर्ट पण बघून आली आहे. औरंगाबाद. माझ्या पप्पाचं लग्न जीवन कोर्टामध्ये गेलेलं आहे. तुम्हाला अनुभव घेतात. मी बोलवायला 4 वाजून जायचे ना तर माझी आई स्वयंपाक घेऊन बसून राहायची, तर मी माझे पप्पा कुठे इंटेलिजंट होते. डोळे बंद करून टाईप करायचे माझे वडील. एवढे इंटेलिजंट त्याची सिग्नेचर सवय असते. दुसरे शिकलेले होते. हॅलो आवे છે. दुसरे शिकलेले होते माझे वडील. सवय होऊन जाते तिला. आणि नाही पण मोठे शिकलेले वकीलला मागे ठेवून द्यायचे. तिथे शिकायला महत्व नाही. प्रेझन्स ऑफ माइंड. आणि एक सर्व बुक्स आहे ना, हे कबाड जे आहे ना ते माझ्याकडे सर्व ॲडव्होकेटचे सर्व कबाड हे 3 कबाड भरलेले पडले होते. बुक्स ते म्हणजे ठेवाच लागतात पप्पाचे. आणि दुसरे वकील तर म्हणजे सर्व वकीलला इंग्लिश नाही येत असतं. दुसरे मध्ये होते पण असं इंग्लिश लिहायचे. मराठीमधून ते लिहून येतात दुसरे लोक वकील आणि माझ्या पप्पा इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून द्यायचे. दुसरे शिकलेले होते पण नाही पण ते शिकलेलंच नव्हते. सहायकच नाही गेलेले आहे. नंदुरबारमध्ये कोणते पण वकीलला विचारून घ्यायचे. जुने वकील, नवीन नाही, यंगस्टर नाही. यंगस्टरला नाही. मोडक वकीलला माहित असते. सोबत वकील मोडक वकील सर्वांना. बीएल साहेब सर्वांना. बीएल साहेब जेसी मी औरंगाबाद घराकडे औरंगाबाद तिथेच होतो. माझ्या गावापासून 50 औरंगाबाद देवगिरीला गेलेलं कॉलेज. नाही देवगिरी मला नाही माहित, पण मी औरंगाबादला 1 वर्ष राहिले. तिची मुलीचा क्लास करायचे होते ना एमडीचे. औरंगाबादला नंबर पण लागला होता. पण तिकडे खायचा रस्ता आहे ना. म्हणजे कन्नड पासून खूप मोठा घाट आहे. पण बीएससी नवीन लोकांना भीती वाटते तिकडे घाटात जायला. बीएससी एमएससी बीएमएलटी बीएड आहे. अरे बाप. तुमच्या बहिणीसोबत चर्चा करून चांगलं वाटलं. काही नाही सांगत होता की माझी बहीण औरंगाबादला नाही चांगलं आहेत पण ते बोललं खाली नाही मला म्हणत ते मी औरंगाबादला माझी मुलगी होती म्हणे काही क्लास वगैरे करायला आणि वडील पण ॲडव्होकेट लोकांना संबंधित होते म्हणे. म्हटलं मग आमचं क्षेत्र आहे वेगळा करायचं सांगून राहिले सेपरेट व्हायचं.
सर्व फॅमिलीमध्ये काय नाही काय ते नैसर्गिक गोष्ट आहे. माझ्या फॅमिलीमध्ये काय आहे तर असं काही नाही. आपण काय एज्युकेशन केलं? माझं BSc LLB LLM आहे. BSc LLB LLM केलेलं आहे. म्हणजे मी लॉ कॉलेजला प्रोफेसर होतो काही दिवस वकिलांना शिकवायला. चालू आहे का? हां, हायकोर्टला असते औरंगाबादला. चालू आहे ना? हो, औरंगाबाद म्हणजे माझ्या एकदम जवळ आहे. म्हणजे 55-60 किलोमीटरच्या अंतरावरती औरंगाबाद आहे आम्हाला. बोला सर. तो तर काही येत नाही, सापडत नाही. काल मी गेलो तो पळून गेला. तो हिशोब पण नाही करत आहे. हां? तो काही हिशोब पण करत नाही आहे आणि बोलत बी नाही, समोर पण येत नाही तो माझ्या. माझी त्याच्यावरती गोष्ट झाली. आला होता का? फोनवरती गोष्ट होऊन गेली. काय नाही म्हणे, तुम्ही त्यांच्यावर बसून गेले तरी जाणार. त्याला त्याच्या भावासाठी फार प्रेम आहे, मला काय माहिती नाही. काय प्रेम आहे नाही, खरं मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही खोटा टेन्शन घेऊन राहिले. त्याचं भावाशी प्रेमच नाही. त्याचं भावाशी प्रेम असतं ना. तो रडत होता. आव तो ते तुम्ही म्हणताय तो रडतोय, माझ्या समोर येत नाही. असा रोना कधी येत नाही. मी तुम्हाला खोटाने सांगत, माझ्या यांच्याशी काय लेना देना नाही, मी कराया आहे. पण मला तो बाहेर भेटला. चालला होता का? बाहेर नंदुरबार मध्ये भेटला बाहेर. आता दिसला नाही. सच्चा रडत होता तो. आणि असा असू कोणाला आहे ना, लेडीजला बी येत नाही. तो म्हणतो मी एखादा आत्महत्या करेल तर माझी मुले आणि ते कुठे जाणार. मग मी त्याला शेवटी सांगितलं, भले तुझ्याकडे. तो काय म्हणतो, भावाला देऊन टाका तरी चालेल. उलट अजून मी तुम्हाला सांगतो, तो म्हणतो मी कमवून अजून भावाला देईन. ते तुझ्या सगळ्या खोट्या गोष्टी. मला आहे ना फार बेकार वाटलं. मी तुम्हाला फक्त 2 मिनिटं मी तुम्हाला सांगत आहे. माझ्यासाठी जर दोघी सारखे. हो, ते तुझ्यासाठी सारखेच दोघं. एक तुम्हाला मी सांगते, तो म्हणतो माझे भाऊ फार भोले, त्यांना काही समजायचं नाही. बरोबर. तर व्यवहार डिसिजन मी घेतला. म्हणजे तो जो सांगत आहे, मला डिसिजन माझेच चुकले समजा, तर त्याच्या भक्तानं मी करेल म्हणजे मला फार वेगळा वाटला. असं रोडवर आणून ठेवलं असेल त्याने, त्याच्या बोलण्याला काय करता. मी त्यांना सांगितलं, आता तुम्ही दोघी भाऊ मिळून काहीतरी व्यवस्थित करा, हे करा. त्याला मी मध्ये बी सांगितलं होता, वेल्डिंगची दुकान तुला इकडे मी टाकून देतो. आणि आता बी मी त्याला आश्वासन दिलेलं आहे की लागेल तर असं असेल ना, समजा भाऊ खेती करत असेल ना, तुला मी सर्व काम देवाडेल. त्याला आता शेती भेटणारच नाही, कारण त्याला तेच काम करावं बघा, लागतं. हे लोक आहे ना, यांच्यामध्ये फारच म्हणजे खानदानी लोक आहे. माझ्याकडे स्वतःकडे 40 एकर जमीन आहे. मी मराठा पाटील आहे आणि मराठी असतात. आमच्याकडे जमिनीचं खूप लॉट असतो. आमच्याकडे जमीन लॉट आहेत आमच्याकडे. कमी ऐकू येतं मला. आमच्याकडे म्हटलं जमिनी खूप लॉट असतात. 5% कमी ऐकू. आम्ही मराठे हां, पाटील. आमच्याकडे जमिनी म्हणजे भरमसाठ असतात. भरमसाठ. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे त्यांच्याकडे जमिनी भरमसाठ असतात. ऑलरेडी आमच्याकडे आहे. माझ्याकडे 40-50 एकर आहे. त्यामुळं कसं आहे, आम्हाला जमिनीबद्दल खूप प्रेम आहे. हां, बरोबर. कोणा असतो. हां, नाही आता तुम्ही व्यवसाय की समजा तुम्हाला नसेल, आम्ही जर कसं आहे, आम्ही काही शिक्षण घेतलं तरी आमचं जे जमिनीबद्दलचे प्रेम आहे नाही, ते वेगळं आहे. तसं शेतकरी तो कधी जमीन बी नाही विकणार, काहीच नाही करणार. पण त्याची जी चूक झाली ना, फार गलत चलत जे आता बी मला भेटला ना, तो म्हणतो मी कॉन्ट्रॅक्ट मध्ये पैसे कमवून अरे म्हटलं, आता तुला एवढा फटका पडला, अजून आता गुपचूप बस. म्हटलं तुला करायचं असेल तू मेहनत आहे ना, मी तुला प्लॉट दे वाटतो कुठेतरी. आता एवढ्या वर्षात एकदम तो रडत होता ना, तर मला थोडीशी दया वाटली. तो रात्री हुकला तर काल खूप मार खाणार होता. पळून गेला तो, भिकार येतो, पळून जातो तो. त्याच्या बायकोमा वाचला तो. त्याला काल खूप मारणार होतो, पळून गेला. त्याच्यावरती मध्ये माझा भयंकर राग असेल. त्याच्याबद्दल माझं काही मत नाही. हे भाऊ बी असेल समोर, त्याने काय चिटिंग केली का, त्याच्यामध्ये पैसे मध्ये खाऊन घेतले, मध्ये दाबून दिले, आणि त्यांनी काय काय केलं असेल ना काम, त्याच्यामध्ये यांना प्रत्येक कामाला तो सांगत गेला असेल. हे आहे ना, हे जास्त बुद्धीने वापरले असेल यांनी. पण मी असा करून राहिलो, पण सर्व गलत डिसिजन त्याचे झाले. चालेल, तुमचं बोलणं बरोबर आहे. ही जमीन ऑलरेडी शुक्लाल शहाला दिली होती. शुक्लाल शाह आहे ते, बरोबर आहे. त्याला गहाण खात दिली पहिली, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गहाण दिली. मग हा जमिनी गहाण टाकतो किती वेळेस नेमकं हे सांगा तुम्हाला. आपला कोणता व्यवहार असते ऑलरेडी अगोदर कोणाचं होती म्हणतात ना तुम्ही, काल मला बोलले ना. नाही म्हणजे अगोदर ते सतीश भाई. हां, असे तुमचे नाव मला कळत नाही एवढे. तुमचे नाव मला कळत नाही म्हटलं जास्त. त्यांच्याकडे गहाण ठेवली, नंतर तुमच्याकडे गहाण ठेवली, प्लॉट तुमच्याकडे गहाण ठेवला. मग याने ठेवला काय आणि काय म्हणता तुम्ही, चांगला माणूस आहे तो.
काय ठेवलं त्याने खाली काहीच ठेवलं नाही शेत अजून तर त्याने त्याची स्टोरी मला थोडीफार सांगितलं म्हणे बहिणीला बी काय पैसे द्यायचे म्हणे माहिती असेल ना यांना थोडाफार सोना देणं त्यांच्या काहीतरी कोणत्या बहिणीचं आहे मला काय म्हणायचं आहे तो चांगला वाईट आहे त्याच्यात माझं जमत नाही पहिल्यापासून मी इकडे येतच नाही मी बाय चान्स कधी मध्ये इकडे येतो मी बाय एकदम म्हणजे मला वेळ नसते मी कधी मध्ये इकडे येतो मला हे प्रकरण माहितीच नव्हतं आता मला मी त्याला सांगितलं ते म्हणे मी तुम्ही मला काय फोन केला नाही तर मी निघून गेलो असतो म्हटलं तू कुठपर्यंत कुठपर्यंत येतो नाही कुठपर्यंत तू छुपणार हा बरोबर आहे ना समोर यावंच लागेल ना आता बघा तू मला कधी बी नोटीस येते ना मी लगेच घेतोच घ्यावंच लागते ना उलट आपला गैरफायदा आहे तो नाही घेतली तुम्ही नोटीस नाही घेतली निकाल तुमच्या विरोधात जाणार हा कुठपर्यंत नोटीस घेतल्या तुम्हाला कम बोलाल तर चान्स नाही भेटणार काय झाला पोलीस घ्यायला येऊन राहिली मी पळणार नाही तुम्ही गुन्हेगार आहे अरे म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहे गोष्टीला फेस करणे हे आपलं काम असतं फेस करायला हवं आली नोटीस घ्यायला हवी पोलीस आले मग तुला मारून घेणार आहे आता बघा समजा मला तुम्हाला नाही भेटायचं आहे समजून घ्या पण मी किती टाइम पाळणार आहे तो टेन्शन कसं दिमागवरती मी पाळणार नाही आणि माझं काय म्हणणं आहे तुम्हाला माहिती आहे का ऐकून तर घाला ना ठीक आहे तुमची तुम्ही ठेवा त्याच्यापेक्षा एक तेव्हा भेटून एक एक सॉर्ट आउट करणे सॉर्ट आउट करायला बघा टेन्शन जे आहे ना ते सॉर्ट आउट करावंच लागणार तो एक ना एक दिवस मला भेटणार ते माझ्या समोर तर यावंच लागणार 3 दिवस पळून जाणार काल काही घरी आला असेल रात्री त्याला काल बी तेच सांगितलं म्हटलं असं काय गरज असेल ना तर लागेल तर तू बी सोबत येऊन जाजो बसून जाजो तुझ्या नंतर मला नको सांगू म्हणजे तुझ्या काय असेल तुझी काय इच्छा असेल ते म्हणे माझी काय इच्छा नाहीये म्हणे मी तुम्हाला काय म्हटलं ते काही हो त्याला काहीच देणार नाही मी तुम्हाला काल सांगतो माझी आस्थेच आहे की त्याने बद्दल बरबाद केलं त्याला 1 पीस भरी जमीन नाही आणि गुंठ्याचं नाही काहीच त्यांनी सांगितलं होतं त्याला काहीच नाही भेटणार काय इच्छा नाही त्याला भेटणारच नाही त्याला देणार नाही खरं कारण कसं आहे ना त्याने ते बापाची 23 एकर जमीन घेतली फारच त्याने सर्व गलत एवढं नाही गलत ना त्याला होते बा गलत इतकं गलत होत असते का आता ह्या जमिनी आणि प्लॉट यांनी घाण टाकून ठेवल्या आता मला राग नाही येणार का माझी बहीण जी लिहिली त्या उडून आले ना आज यांना 3 मुलं काय करणार ते काय करणार नोकरीचा काही भरोसा आहे का आता आपण रेग्युलर पण समाजामध्ये काल माझ्या तो जर मला काल सापडे ना शेठजी तर काल म्हणजे तुला मी काय केलं असं माझं विचारलं नव्हतं माझा तुम्ही काय केलं असं पटवून नाही पळून गेला तो अक्षरशः सापडला नाही ते काल तरी भयंकर रागणार जात एवढं नसते ना बरबाद करून टाकलं त्यांनी डायरेक्ट आज 1 गुंठा जमीन जर तुम्ही ठेवलं नाही काय व्हॅल्यू येते मी बाकी गोष्टी बोलल्या तर त्याचा काय व्हॅल्यू होतो तिथे सांगा तुम्हाला काय व्हॅल्यू आहे त्याचं तो हुशार आहे रलडा पलडा तर त्याने केलं काय केलं काहीच नाही ना काही कमवलं तुम्ही बरं कमवलं ना किती कमवू नका तर ते बापाचं होतं ते बी कमवून टाकावं का फक्त साचून ठेवला ते बी मोठं आता तुम्ही त्याचं करेक्ट बोलले आता तुम्ही कमवलं नाही चालते मुलाला तेच सांगतो नाही कमवलं चालते पण ते आहे साचून ठेवा ते तुम्ही साचून ठेवलं तेही बरोबर याचं राहिलंच काय हे ठेवलंच काय याचं काय आहे सगळ्या जमिनी गहाण खत टाकून दिलेल्या आहेत पहिली कोणते तुमच्या तुम्ही सांगितलं का सोबतीच्या शर्माच्या नावावर दिली गहाण खत तिथून काढली तुमच्याकडे दिली मग याने जमीन ठेवलीच कुठे हे सांगत तुम्हाला राग येणार नाही का माझी जागी तुमची त्यांनी एक जमीन विकत घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडा लफायला त्याला सांगितलं की तू नावावर करून घे नवीन सरपंची आहे 6 बहीण आहे त्याच्यामध्ये तर 4 बहीण साईन देऊन राहिली म्हटलं त्यांची 4 जणची साईन घेऊन 6 एकर आहे ना 4 एकर तुझ्या नावावर करून घे कोणाच्या भावाच्या नावावर ते म्हणे ठीक आहे तर तो बी एक बघून घ्या जरा कुठं आहे ते नाही माहित नाही आहे ना ती होऊन जाईल तो म्हणतो मला काय वांधा नाही लागेल तर असं तर त्याच्या फक्त पॉट भरावा लागतो म्हणजे एक तेवढा होऊन जाईल त्याने पैसे देऊन दिलेले समोरवाली ती नोंद झाली नसेल फक्त खरेदी झालेली आहे का खरीच नाही नवीन शर्तची होती ना आता नवीन रूल मध्ये डायरेक्ट खरेदी होऊन जाईल तर ती वाढून गेली तर आता त्याला 6 मुली आहेत तो म्हणून 4 मुली द्यायला तयार आहे 2 जण नाही देते तर आता जेवढे 4 जण देऊन राहिले ना तेवढ्याचे ते घेऊन टाका त्याच्यात काय छपऱ्या सर साहेब त्याच्या बस चाटा मारते तो मला त्याच्या गोष्टी खरं नाही करत त्याने असे कामं केले ना मला त्याचं बिलकुल खरं नाही करत तो काही सांगते ना माझ्या डोक्यात नाही करत त्याच्या आता त्याने असे कामं केल्यावर तुम्हाला विश्वास धरणार कसा तुम्ही माझी विश्वास धरसाल का इतके जर मी गलत कामं केले नाही उलट मी तुम्हाला एक म्हणतो त्यांना जेव्हा शेतीला मी पैसे देत गेलो त्यांना हे म्हणे हे पीक बरोबर नाही झाले पीक बरोबर नाही आले असं करून अच्छा त्यांना दुसऱ्या कामासाठी मी नाही दिले नंतर ते या टायमाला पीक पूर्ण चालला गेला नुकसान होऊन गेला ठीक आहे मग कॉन्ट्रॅक्ट घ्यायच्यासाठी त्यांनी घेतले काय
म्हणे चांगला होऊन जाईल, चांगले भेटून जाईल वगैरे असं करून काहीतरी करू. पण हा त्याने केला असं मी असं नाही म्हणत त्याने केला नसेल. ठीक आहे, ठीक आहे. छास बनायची नाही. चाय घेणार का? चहा चालेल आज खूप थंड वातावरण. नाही तर छास घेणार का? नाही चहा चालेल. चाय ना जो मम्मी लेके बनाओ तुम्ही दिले चहा. नीचे बनाने ले आओ. तुमच्या त्याचे रिलेशन असेल चांगले तुम्ही दिले ते काही गलत नाही. तुम्ही तुमचा व्यवहार केला नाही तुम्हाला काही म्हणतो नाही तुम्ही तुमचा व्यवहार आहे. पण मी सांगू का मी कोणाला हे बघा आता तुम्ही आले यांना बी माहित असेल मी सांगितलं होता 2-3-4 वर्षापासून सांगितले ते लागेल तर मला आता हे कसं आहे माझ्या पेमेंट 5 दिवसापासून येतच नव्हता. मी असंच थांबून दिलं मला तकलीफ नाही तर मी नवापूरचे काय प्लॉट विकले नाही समजा की वो केव्हा बी विकू झाला ठीक आहे. पण याच्यामध्ये मी त्यांना सांगत होतो की मला काहीतरी थोडा देऊन टाका आणि बाकी तुम्ही घेऊन घ्या. माझ्या घरी माझी बहीणच्या नावावर घरी प्रॉब्लेम चालू आहे असा मी त्यांना 2-3 वर्षापासून सांगत होतो. ते बसायचेच नाही. बरं चालेल. याने तुमच्याकडून रक्कम घेतली किती दिली? याने रक्कम किती घेतली तुमच्याकडून? यांनी सुरुवातीपासून काय किती घेतली त्यांनी? म्हणजे आता आम्ही 5-1 वर्षा अगोदर हिशोब केला होता ना जी नाही अगोदरला नाही स्टार्टिंग म्हणजे समजा 2002 पासून त्या टायमाला काही 6-7 घेतले होते. त्याच्यानंतर परत मध्ये त्यांनी माझ्याकडे 3.5-4 घेतले होते बरं 2-3 वर्षानंतर. आणि त्याच्यानंतर मध्ये त्यांना शेती बिती त्याच्यासाठी ते घेत होते ना तर असं 57च्या आकडा माझ्या 5-1 वर्षा अगोदर झाला. मूळ रक्कम 57 लाख रुपये उचलले का? नाही 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 मूळ तर मी तुम्हाला मध्ये मध्ये देत गेलो ना एवढा तर बारीक बारीक लिहिणार नाही ना समजा नंतर टोको सांगा ना. आता तो तर काही देणार नाही ना मलाच पाहावं लागेल त्याचं काय तर. लगभग 22-25 जेवढे झाले होते. पण कितीपासून 2000 वर्षापासून. आता तेव्हा आम्ही जी प्रॉपर्टी आम्ही घेतली समजा 2000 वर्षी वगैरे आम्ही घेतली तर आमची प्रॉपर्टीचे 1 रुपयाचे 30-30 रुपये होऊन गेले. तेव्हा जे बी होते 2000च्या वर्षामध्ये आम्ही आता इथे लेआउट टाकलेला आहे होता. आम्ही 65 रुपयाच्या भावाने प्लॉट घेतले होते. त्याचे आता झाले 3500चे भाव. 1997 मध्ये मी व्हॅल्यू वाढले. नंतर एक प्लॉट मी आता घेतला होता 2003 मध्ये. तो मी घेतला होता 5 लाखाला. त्याची व्हॅल्यू आता झाली 80 लाख. बरोबर. मी इंडेक्स वाढत असतो हे. हो ते तो एक नियमच आहे. मी रात्री यांना ती बहीण होती लाईन तिला फोन वगैरे केला होता तर ती सांगत होती म्हणजे बा काही टोटल 11 का 12 लाख रुपये त्याने घेतले होते. माझ्या माहितीप्रमाणे ऐकून तर घ्या माझं ऐकून घ्या तरी हो ना माझं ऐकून घ्या. त्याला कुवा खोदायचा मला द्या असं. हो ना पण माझं ऐकून तर घ्या ना. तो माझं ऐकून घेतला. हा बिलकुल बिलकुल. तो काय तिची बहिणी सांगितलं त्याने लाईना बहिणीला तो नंतर पळून गेले आमचं. त्याने काही फोन करून सांगितलं त्या लाईना बहिणीला की मी एकदा 5 लाख घेतले. मी अजून तुम्हाला सांगतो त्याला आठवण नसेल मध्ये त्यांनी युनुस भाई कोण आहे ते? त्याला द्यायच्यासाठी पैसे घेतले होते. नंतर युनुस भाईनी फार मगजमारी म्हणजे 2-2.5 लाख रुपये त्यांनी युनुस भाईला दिले होते माझ्याकडे. और बाप आहे. तो दलाल आहे. प्रॉपर्टी डीलर आहे का? हा प्रॉपर्टी नाही दलाल. हा त्याला काय काम असेल ना Personal तर त्याच्यात त्यांनी काम करून दिलं होतं. तर असा म्हणजे तो भले तो समोर आला तर त्याला माहित पडेल म्हणजे सांगेल तो. समोर यायला तर पाहिजे तो त्याला बोलून पाहतो. मी आहे ना कधी कोणती वस्तू खोटा बोलत नाही. दुसरी गोष्ट मला त्यांनी सांगितलं नवापूरमध्ये एवढेच प्लॉट आहे असं माहिती. मी म्हटलं तसं नाही जे आहे ते मला काही वस्तू छुपून बोलायची गरज नाही. काय आहे काम मी बोलू का? बोला. त्याची बहिणी मला सांगितलं की यांनी 5 लाख रुपये घेतले होते तेव्हा नंतर 2.5 लाख घेतले नंतर 2 लाख असे काहीतरी सांगत होतो 11 लाख रुपये घेतले अशी त्याची लाईनी बहीण सांगत होती. त्याने दुसरी कोणती बहीण होती लाईनी? नाही ते तुमच्या गावाचे नाव मला कळत नाही इकडे थोडा जरा. पण मला तर मी काय म्हणतो हे आणि लतेश भाई यांच्याशिवाय मला तर कोणी भेटलं नाही माझा त्याचा वाद झाला का नाही तो पळून गेला का नाही तर मी त्याला विचारलं बाबा काय हिशोब आहे तू किती पैसे घेतले कोणाकोणाकडून. मग त्याने मला न सांगता त्या बहिणीने सांगितलं आणि त्याच्या बहिणीने यांना फोन केला असं म्हणजे तुमच्या मार्फत त्याने असं सांगितलं समजा तुमच्या मुलाला सांगायला लागलं असं सांगितलं त्याने. ठीक मग तो मला भेटलाच नाही आणि समोर सांगितलं यांना बी बघा प्रत्येक टायमाच्या यांना बी माहिती तुम्ही बरोबर आहे सेठ पण ते चालणार माहिती तुम्हाला मराठी चालणार लोक असतात ते
मला सांगितलं ना लतेशनी यांनी, मला बी पहिल्यापासून माहिती आहे, म्हणजे हे इंटरफेअर नाही करायचे. पण तो काय म्हणायचा की मी प्रत्येक जसं मी काय लाख घेतले तर त्यांना मी सांगून द्यायचं म्हणे मी घेतलेले. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं ते त्यांना माहिती आहे. असं म्हणजे मग तुम्ही म्हणजे काय पर्सेंटेज काय लावले का? हा? पर्सेंटेज काय लावले ते पर्सेंटेज? 12%. हा ना काय नाही म्हणजे वर्षाचे 12. म्हणजे कसा हिशोब होतो तो मला नाही कळत ते. आमच्याकडे 1%, 2% मध्ये असतात मंथली, म्हणजे आपलं म्हणजे 1% म्हणजे 1% इतकी रक्कम झाली का? तर मी काय म्हणतो, मला पैसेच परत नाही आले ना मला. ते तुम्ही काल बोलले ना 2014 पर्यंत त्यांनी दिले वगैरे असं काही? काहीच नाही ना तुम्ही विचारायला. उलट त्याला तो- कामाच्या हिशोबाने ते घेतून केले. तो मला, मी काय म्हणतो मला की तो असं सापडतच नाही. तो बाबा मला फोन करतो आणि बोलतो. तुम्ही त्याला बोलून पहा, फोन करा ना त्याला, या ना इथे. मी आलेलो नाही इथे. त्याला सांगा तुम्ही बोलून पाहिजे फोन करून. कारण आम्ही एकदम व्यापारी लोक. तुमचा व्यापार आहे तो, नाहीतर तुमचा व्यापार आहे, तुम्हाला आम्ही नाही म्हणणार. आणि कोणी बी जिंदा राहील ना, आता मी एक बघितलं, त्याची तकलीफ म्हणजे आमची तकलीफ असं समजून. कारण काय आहे, बघा मी तर माझ्या सेफ आहे, तर त्याच्यामध्ये मग काय प्रश्न देत म्हणून त्यांना काय गरज पडली आपण देत गेलो त्यांना. उलट मी तुम्हाला सांगितलं 4-5 वर्षापासून ती माझी जी खेती करत आहे त्याच्या मी मला भाड्याने दिला. म्हटलं ठीक आहे. तुमची म्हणजे अमाऊंट मग एवढी म्हणजे किती झाली तुमच्या हिशोबाने, किती अमाऊंट झाली तुमची? तुम्ही आता 2001-2 पासून तुम्ही तो तुमच्या बी तुम्ही करून घेतला ना कुठे बसून, तरी तुम्हाला अंदाज येऊन जाईल. 100 रुपये मी तुम्हाला एक सांगतो. नाही कॅल्क्युलेटर समजते. आता बघा कोणताही कॅल्क्युलेशन मी तुम्हाला समजून देतो. बरं. समजा 12% राहिले ना, 6 वर्षात डबल होऊन जातात. 6 वर्षाला डबल होता. 6 वर्षात आरामाने डबल होतात. बरं. तर आता समजा 19-20 वर्ष झाले समजा. तुम्ही 2005 पासून सांगितले ना? 2002 पासून. बरं. त्याच्यानंतर मध्ये वाढत गेला. 2011च्या 12 पर्यंत त्यांनी पैसे घेतले. त्याच्यानंतर मध्ये वाढत गेला ना. हो. तर असा एव्हरेज पण व्यवहार समजा 18 वर्षापासून होते. एक नंतर तुम्ही तुमच्या हिशोब बी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये दाखवते की समजा तुम्ही बँकवाल्याला बी विचारलं तर तुम्हाला ते मी पॅनल आहे ना, बँकच्या पॅनल आहे ना. मग तुम्हाला मला सांगायची गरज नाही. 6 वर्षात डबल होतात. 1% आपण FD ठेवली ना तर 6 वर्षात डबल होते. 12 वर्षात 4 पट होते. हा एक रक्कम. आणि 18 वर्षात 8 पट होते. आता मी भले 20-22 एकदम नाही, हळूहळू बी राहिले ना, म्हणजे मला माझ्या टोटल 18 वर्ष नाही होणार ते सर्व ट्रान्झॅक्शनला. पण पहिला ट्रान्झॅक्शन समजा 6च्या बी राहिला, मी तुम्हाला एक हिशोब सांगतो. पहिला 2002च्या समजा 6च्या बी राहिला तर 6 नाही 6-8 पहिला 6 मध्ये 2, 12 मध्ये 4, 18 मध्ये 8 समजा एक 6 बी राहिला. आता एवढा बारीक माहित नाही पडत स्टार्टिंग काय होता त्यांना माहिती. 6 बी राहिले तर 6 गुणिले 8, 8×6 72. दुसरा हे जो आम्ही हिशोब बनवला होता ना तो 5 वर्ष अगोदरचा बनला होता. त्याच्यानंतर हिशोब नाही बनवला होता. आणि दुसरा मला एवढा माहिती आहे की एवढं सर्व करायला गेले ना तर यांच्या हातामध्ये काही नाही राहणार, काही नाही बचणार. तर मी त्यांना स्वतःच सांगितलं असं करून अमाऊंट म्हणल्यानंतर काय ते नाही. साधारण हिशोब आणि कोणी बी मोडणार नाही हिशोब. तुम्ही मोजून बघितला तरी तुम्हाला नाही. दुसरा मी तुम्हाला एक म्हणतो, 2% हिसाब कोणी मोडला ना तो एवढा वरती जातो की त्याचे बाल बी नाही बचत. किती म्हणजे 12 महिने हिशोब करता तुम्ही एवढे का 6 महिन्याला करता हिशोब का? हा इंटरेस्ट का हिशोब? मंथ 3 महिन्याचा असतो इंटरेस्ट. समजा बँक 1 महिन्याचा हिशोब करते. आपण FD बी करतात ना, आपल्याला 3 महिन्याचा व्याज भेटतो FD वर. आणि आपण लोन घेतले ना तर ते 1 महिन्याच्या लावतात.
पण तुम्ही सांगितलेल्या अमाऊंटमध्ये त्याच्या अमाऊंटमधले फरक पडते ना, ते सांगते की 10 का 11 लाख आहे. मग त्याला बोला तुम्ही एकदा, मला कळलं तरी त्याने घेतलं तुम्ही. आणि प्रत्येक टायमाला हिशोब करत गेले ना आम्ही, आणि कसं आहे मला तुमचं म्हणणं योग्यच असेल, तुमचं गलत नसेल. अच्छा, तुम्ही तुमच्या हिशोबाने बी, चला मी तुम्हाला तुमच्या हिशोब करून दाखवतो. नाही, त्यांनी जसं आपली सांगितलं- ते जी मूळ रक्कम आहे ना, नाही, तर त्यात मूळ खूप रक्कम- खूप फरक आहे असं वाटतं मी काय मला. म्हणतो, मूळ रक्कम बी तुम्ही हिशोब मोजला ना, कारण मी तुम्हाला जी स्कीम सांगत होतो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक नाही पडणार आहे. त्याने मूळ मला रक्कम किती सांगितली? त्याने 11 लाख रुपये सांगितले मूळ रक्कम मला, त्याच्या बहिणीने. माझं ऐकून तर घ्या. आता मी त्या व्यवहारात नाही येतो, मी नाही सांगू शकत फरक आहे तर. तो समोर आल्याशिवाय आपण बोलू शकत नाही, तो समोर येत नाही. मी तुम्हाला म्हटलं त्याला तुम्ही समोर बोला एकदा माझ्या, मी त्याला विचारतो एकदा की बा रक्कम आहे की नाही तुझी. तो तर काही देणार नाही, तो पळूनच जाणार आहे, त्यातून काय घेणार. बघा, त्यांनी माझ्याकडे मध्ये फार घेतले. मी तुम्हाला एक सांगतो, एकदम पहिला 2002ला जो स्टार्टिंग झाला तो, त्याच्यानंतर 2006 मध्ये हो बरोबर. त्या टायमाला बी लमसम घेतला प्लॉटच्या टायमाला, बरोबर. हे दोन. नंतर त्याला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा होता. कॉन्ट्रॅक्ट करायचं म्हणजे हे पंचायत समितीचे वगैरेचे, त्याच्यामध्ये बी त्याच्यामध्ये त्यांनी रोड कॉन्ट्रॅक्ट, रोडचे कामासाठी. त्याच्यानंतर कोणीतरी साहेब होता, तो रोडचे काम करायचा. तो म्हणे माझी गॅरंटी आहे, मला द्या, मी माझ्या करून घेईन, त्याच्यासाठी घेतला होता. त्याच्यानंतर कुवासाठी मोठा अमाऊंट घेतला होता, समजा बोरनी कुवा करायच्यासाठी. त्याच्यानंतर युनुसभाईसाठी मी तुम्हाला सांगतो, एकदा युनुसभाईच्या त्यांच्यामध्ये काय असेल, पहिल्याच्या लेनदेन असेल ते माहीत नाही. मग मला काय माहिती तुम्हाला, तर नाही, हो ना, एवढे जे अमाऊंट आहे ना, ते जे सांगून राहिले ना, म्हणून बरोबर हो आहे. तर तुम्ही एकदा तुमच्या बोलण्यावर 100% येईल ना. मी त्याला काही करत नाही, हा. मी त्याला मार्क वगैरे काही तुम्हाला गबान देतो, मी तुमच्या घरामध्ये. हा बरोबर. ठीक आहे, बाहेर मी पाहिजे माझं काही काय येतं, त्याला एकदा बोलल्यावर मला कळलं पाहिजे ना, घेतले किती नेमके. तो सांगतो की 10 का 11 लाख घेतले असं सांगतोय. मग एकदा त्याला तुमच्या समोर एकदा बोलू शकतो, कारण मी त्याला काहीच करत नाही, त्याला मार्क वगैरे काही नाही. ठीक आहे, मी त्याला हातही लावतो. मी तुम्हाला माझी जबान आहे, मी जर हात लावतो तुमच्या घरातून बाहेर निघेपर्यंत तुमचं, मी वादही करतो तुमच्यासोबत इथे जास्त. त्यामुळे कळू द्या आमच्या घरी गेले तर काय करायचं. आता तो रक्कम नाही चला, सांगा. मी एक तुम्हाला असं म्हणतो, समजा तुमच्या हिशोबाने 11 होते, बरं, तर मग कसा हिशोब होतो ते तुम्ही करून बघा, ते मला सांगा तुम्ही. हे पास हा? आपली बात सुनी. अभी इतके जे आता पैसे आहेत, समजते तुम्हाला बोलतोय रे, हा, इतके जे पैसे आहेत, इतकं देणं खूपच, म्हणजे तुम्हालाही कळतं की खूपच जर आवाक्याच्या सवाक्यावरती आलेलं आहे, ते खूपच झालेलं आहे व्याज. ते तुम्ही बोलले तसंच खूप झालं आहे ते व्याज वगैरे. आता ते कसं आहे, तो द्यायचे कारण देते हे मला माहीत नाही, पण माझी जबाबदारी तुमची दिलेली रक्कम काही ना काही तुम्हाला देण्याची, ही माझी जबाबदारी समजतो, माझी स्वतःची. की ठीक आहे, त्याने नेले असेल, यांनी थोडंफार त्यातलं काही खाल्लेच असेल, माझ्या बहिणीने त्यातलं काही खाल्लंच असेल, तुमच्या नेलेल्या रकमेतून त्यांनी काही ना काही खाल्लंच असेल ना, त्यांनी काही खाल्लंच असेल. सर्व हा हा जॉईंट होती ना. जॉईंट होती ना, मग मी तेच मान्य करतोय ना, यांनी काही ना काहीतरी खाल्लंच त्यातलं, हेही मला मान्य आहे. आणि मला कोणाचे पैसे बुडवून माझी नियत हा, नाही. बरोबर आहे, बरोबर. आपण कशाला 5 लोकांवर घेऊन जायचं, नाही, बरोबर आहे. आपण कशाला वरती घेऊन जायचं, त्याचं आपल्याला काय भेटणार आहे, बरोबर आहे का. पण तसं तुम्ही एक त्यांच्याकडं आणि त्यांच्या मुलांकडं आणि त्यांच्या बाईकडं पण त्यात काय ते करून घ्या, कारण कसं आहे, तुम्ही नील जातात माझ्या अच्छा, मी तुम्हाला एक डोक्यात. म्हणतोय, म्हणजे बँकेच्या सरकार व्याज त्या वर्षाला आहे ना, FD बी आम्ही ठेवली ना, तर 11% FD ठेवली जाते. हे आम्ही कशासाठी केला, इन्कम टॅक्ससाठी. मी कोणाला मारत नाही, इन्कम टॅक्ससाठी, म्हणजे त्याचे आपण उत्पन्न दाखवून इन्कम टॅक्समध्ये हा करून फायदा घेऊ. म्हणजे तुम्ही तो बी हिशोब मोजणार ना, चला